प्रवाशांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी, विशेषतः कोकण रेल्वे संदर्भातली। पुढचे 28 दिवस कोकण रेल्वे मार्गावर मेगा ब्लॉक असणार आहे। गोव्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडून राष्ट्रीय महामार्गावर मडगाव वेस्टर्न बायपाससाठी स्टील गर्डर्स बसवण्याचं काम हाती घेतलं जाणार आहे। आजपासून 29 मे पर्यंत तब्बल 28 दिवस हा मेगा ब्लॉक चालेल। या कामासाठी कोकण रेल्वेच्या माजोर्डा मडगाव विभागादरम्यान मेगा ब्लॉक जाहीर करण्यात आले आहे। त्यामुळे कोकण रेल्वेच्या 2 गाड्यांच्या वेळापत्रकात बदल करण्यात आलेला आहे। या संदर्भातले अधिकचे अपडेट्स घेऊया। राकेश गुडेकर आपले प्रतिनिधी आपल्या सोबत जोडले गेलेत त्यांच्याकडून। राकेश, आपण बघतोय कोकण रेल्वेच्या 2 गाड्यांच्या वेळापत्रकात बदल, या मेगा ब्लॉकमुळे नेमके काय बदल करण्यात आलेले आहेत? सौरभ, कोकण रेल्वे मार्गावर गोवा राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडून मडगाव वेस्टर्न बायपाससाठी स्टील गर्डर टाकण्याचं काम जे आहे ते आजपासून हाती घेण्यात आलेले आहे आणि त्यासाठी मोजर्डा मडगाव या दरम्यान मेगा ब्लॉक असणार आहे। तब्बल 28 दिवसांचा हा मेगा ब्लॉक असणार आहे आणि याचा सर्वाधिक परिणाम हा 2 गाड्यांवरती होणार आहे। कोकण रेल्वे मार्गावरून धावणाऱ्या त्यातील एक गाडी आहे ती वास्को द गामा यशवंतपूर ही गाडी आहे। ही गाडी जवळपास 40 मिनिटं उशिराने धावणार आहे, तर दुसरी गाडी लोकमान्य टिळक टर्मिनस ते तिरुवनंतपुरम अशी धावणारी ही गाडी आहे आणि त्या गाडी दरम्यान म्हणजे ही गाडी रत्नागिरी ते करमाळी दरम्यान जवळपास 40 मिनिटं उशिराने धावणार आहे असं कोकण रेल्वेकडून सांगण्यात आलेलं आहे। सध्या सुट्ट्यांचा हंगाम सुरू होतोय आणि मोठ्या संख्येने चाकरमानी कोकणात दाखल होत असतात आणि पर्यटक देखील गोव्यामध्ये, विशेषतः तळ कोकण असेल गोव्यामध्ये दाखल होत असतात आणि मोठ्या संख्येने कोकण रेल्वेने हे प्रवासी असतील, चाकरमानी असतील प्रवास करत असतात आणि त्यामुळे निश्चितच त्यांच्यासाठी ही बातमी महत्त्वाची आहे, कारण या 2 गाड्यांवरती या मेगा ब्लॉकचा परिणाम असणार आहे। याची सर्वच प्रवाशांनी नोंद घ्यावी असं आवाहन कोकण रेल्वे विभागाकडून करण्यात आलेलं आहे। त्यामुळे विशेषतः या ज्या 2 गाड्या आहेत वास्को द गामा यशवंतपूर आणि त्याचप्रमाणे लोकमान्य टिळक टर्मिनस ते तिरुवनंतपुरम या 2 गाड्यांमधून प्रवाशांनी प्रवास करताना याची दखल निश्चितच याची दखल घेऊन आणि हे वेळापत्रक पाहूनच प्रवाशांनी प्रवास केला पाहिजे। राकेश, या संदर्भातले अधिकचे अपडेट्स आम्ही घेणार आहोत। तुर्तास धन्यवाद।